केले असताना टेनिस क्रिकेट पटलावरती अधिराज्य गाजवतात. रन मशीन करण मोरेला देखील आपण पाहिलं, त्यानंतर प्रज्योत अंभिरेला आपण पाहिलं, राकेश प्रभूला पाहिलं, अक्षय घरत कालच्या दिवसात बरसला, असे अनेक खेळाडू, वीरेंद्र बाबरेला देखील आता त्या तालमीत घेतलंय त्यांनी. म्हणजेच येणाऱ्या काळात तो देखील खेळाडू तुम्हाला चकाकताना बघायला मिळेल. अनिकेत राऊत यांच्या जर तालमीत तुम्ही प्रवेश घेतला की मग तुम्ही स्टार होणार याची निश्चित स्वरूपात एक ग्वाही दिली जाते. ज्या अनुषंगाने पालघरचे खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतात. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3 अतिशय सुंदर पद्धतीची मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आजचा दुसरा दिवस आणि तदनंतर मात्र उद्याच्या सत्रापासून उद्याच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर तदनंतर आपल्याला ऑल इंडिया ओपन ही देखील स्पर्धा अर्थातच आमदार चषक हे देखील बघायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम बारीला आपण पाहतोय. एक नामचीन खेळाडू आपल्या या पालघर जिल्ह्यातून मोठमोठ्या स्पर्धा निश्चित स्वरूपात मोठमोठे दौरे ज्यांचे राहिलेले आहेत. अर्थात प्रीतम बारी आपल्याला बघायला मिळतात. यष्टांच्या मागे राकेश प्रभू आणि थोड्याच वेळात पहिला चेंडू. दिवस रात्र स्पर्धा एक जबरदस्त कन्सेप्ट PDTPL ची मात्र सुरुवात आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरा दिवस. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3 आणि सीझन 3 मधला दुसरा दिवस आणि पहिला सामना. स्वरा विकी 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. दोन्ही मात्र क्रिकेटमध्ये गाजलेली नावं आपल्याला पाहायला मिळतात. निलेश फायटर म्हटलं की पालघर जिल्ह्यातला एक जुना जाणता संघ. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने चेंडू फेकण्याकरिता प्रीतम बारी पालघर जिल्ह्याचा तारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला अल्लई गावचा सुपुत्र अनिकेत राऊत. या टेनिस क्रिकेटला ज्याने एक वेगळं वादळ निर्माण करून दिलं पालघरला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. थोडंसं फंबल झालेत अतुल जाधव. सिंगल मिळेल या सिंगलच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला आणि आजच्या दिवसाला सुरुवात होत आहे. दुसरा दिवस आपण पाहतोय. 3:13 पहिला चेंडू मार्गस्थावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे अनिकेत राऊतच्या बॅटमधनं आजच्या दिवसातली पहिली धाव आपल्याला बघायला मिळाली. 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत हीच ती PDTPL ची खासियत आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला नाविन्यपूर्ण काहीतरी नवीन घेऊन येण्याचा संकल्प अनिकेत राऊत आणि त्यांची एंटायर टीम आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. जयेश रावरे एक घणघाती फटके ज्याच्याकडे आहेत. वादळी इनिंग बिल्ड करण्यासाठी ज्याची ओळख आहे. जास्त वेळ त्याला तुम्ही शांत ठेवू शकत नाही असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच चेंडूचा आता तो मान मिळवेल. समोर प्रीतम बारी. दोघांना एकमेकांचे धागे दोरे अगदी योग्य रीतीने माहिती आहेत. दोघांचे स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट अगदी बारकाईने त्यांनी टेस्ट केलेले आहेत. भरपूर वर्ष अगदी एकत्र विभागात खेळलेले हे दोन खेळाडू आहेत. जयेश रावरे एका बाजूला, तदनंतर प्रीतम बारी. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. एक सुंदर कन्सेप्ट या स्पर्धेचा. आजचा पहिला सामना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल करंटसाठी. यावेळेस अगदी वेगासहित अचूक टप्पा, चांगला बाउन्स मिळाला. मागे राकेश प्रभू आपल्याला बघायला मिळतोय. डगआउट मधून टाळ्या येतात. एका डॉट चेंडूसाठी टाळ्या येतात. आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम प्रेक्षक राजे आणि निलेश फायटरचा डगआउट आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सुंदर पद्धतीचा चेंडू जर आपण तपासून पाहिलं तर ज्यामध्ये उसळी आणि वेग या दोघांचा समन्वय अगदी योग्य रचला गेला प्रीतम बारीच्या माध्यमातून. आणि आपण पाहू शकाल हा डॉट बॉल आलाय. 6 षटकांचे सामने, एक मोठं क्रिकेट. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटक आपल्याला पॉवर प्लेची देखील बघायला मिळत आहेत ज्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करणं, फलंदाजांचं कौशल्य इथून टेस्ट होईल. यावेळी शॉर्ट पुलचा फटका, अगदी या प्रकारचा बॉल. यावेळेला चुकी नाही, लगातो 6.
लेगला प्रोटेक्शन आहे डीप मधून, फेकी होईल तद्वरती आपण पाहतोय सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण फेकून झालाय. धावसंख्या फलकावरती 9 जाऊन पोहोचलंय. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा कव्हर होत आहे. 70-70 आणि विश नेटवर्क या लाईव्ह चॅनलवरून आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहे. घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवरती, स्मार्ट टीव्ही वरती, युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आज आधुनिक काळ आहे जिथे मात्र तुम्हाला इथे स्वतःला प्रेझेंट जर तुम्ही नसाल तर या 70-70 आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. या षटकातील मात्र पुढील बॉल यावेळेलाच देखील ऑन साइडला लॉंग ऑन मधून चेंडू होईल क्लिअर. 4 शेअर मार्केटिंग होल्डर आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आपण करूया वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. स्वराय ग्रुप प्रेझेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग त्यांचा पहिल्या वर्षापासून खूप चांगला साथ राहिलाय आणि या वर्षामध्ये आपण पाहिलं ऑल इंडिया ओपन या स्पर्धेमध्ये द्वितीय बक्षीस क्रमांक रिस्ट मनी यांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि 5 दिवस प्रेक्षकांसाठी सुद्धा त्यांनी गिफ्ट ठेवलेत. एखाद्या प्रेक्षकाने जर एका हाताने झेल टिपला तर रिस्ट मनी प्रायव्हेट लिमिटेड याचकडून प्रत्येक प्रेक्षकाला ज्यांनी एका हाताने झेल टिपेल त्याला स्पोर्ट्स गॉगल गिफ्ट देण्यात येतील. रोशनजी जैन साहेबांकडून त्यांचं आगमन होतंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रीतम बारीच्या विरोधात कट रचले गेले जिथे एक षटकार एक चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने निश्चित स्वरूपात जयेश रावरेने हात खोलले. कारण अंभीरे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, जो मात्र षटक क्रमांक 2 मध्ये प्राचारण्यात आलाय. भूमिका तुम्हाला तुमची इथून स्पष्ट दाखवावी लागेल. कर्णधाराने आपल्यावर दाखवलेली जबाबदारी तुम्हाला तिथून चांगल्या रीतीने निभावावी लागेल. पहिल्या षटकात आपल्या महत्वाच्या गोलंदाजीच्या विरोधात 13 धावा आल्यात. येणाऱ्या काळात, आगामी काळात ह्या 2 फलंदाजांना तुम्ही जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवलं तर धावांचं वादळ निश्चित स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल. पुढील बॉल यष्ट्यांच्या मागे अगदी यष्ट्यांना बिलगून राकेश प्रभूला आपण पाहतोय. चांगला चेंडू, डॉट चेंडू मागे मात्र आपण पाहू शकाल टाळ्या येतात, शिट्ट्या येतात. आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम पुन्हा पुन्हा केलं जातं. डॉट बॉल. करण अंबिरेला आपण पाहतोय एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्यपूर्ण या क्रिकेटच्या पटलावरती आपल्या पालघर विभागात आपण त्यांना पाहिलंय. दुसरा बॉल घेऊन देखील गोलंदाज तयार होतोय. दोन्ही एंडनं आपल्याला पाहायला मिळतंय. दूरवाल्या एंडकडनं गोलंदाज तयार. अनिकेत राऊतच्या बॅट मधनं अगदी क्रॉस बॅटनं खेळलेला हा फटका चेंडू चाललाय लांब लांब लांब. 6 लगेच पाहू शकाल षटकाराने स्वागत केलं गेलं. रोशनजी जैन साहेबांचं स्वागत पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठ, त्याचबरोबर त्यांची अंटायर टीम जयजी चव्हाण, त्याचबरोबर पाहू शकाल रोहित सर असतील आणि त्यांची पूर्ण टीम. याचा आपण करूया मनापासून वेलकम. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. मान्यवरांचं इथे स्वागतात. निश्चित स्वरूपात अनिकेत राऊत आणि ठोठावलेला षटकार त्यांना मान मंडळाला देणारा राहिला. सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय हा फटका सजवला. अगदी शेवटपर्यंत चेंडूकडे ते पाहत राहिले आणि बॅट पण करत असताना 6 धावा मिळाल्या. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या वरनं खेळायचं होतं. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका चेंडू मात्र चाललाय आणि तिथे देखील आपण पाहतोय डीप पॉइंटला क्लिअर करणारा सलगचा षटकारानंतर आलेला दुसरा चौकार. धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये दुपारच्या सत्रात अगदी अनिकेत राऊत एका बाजूला मात्र आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू, तर एका बाजूला त्यांच्या साथीनं साथ देणारा जयेश रावडे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिल्याच 3 चेंडूवरती 10 धावा खर्च झाल्या. अगदी आपण पाहू शकाल थोडंसं दडपण असेल गोलंदाजावरती. प्रीतम बारी आपल्याला पाहायला मेसेज देताना पाहायला मिळतात की काहीतरी इथून आपल्याला परिवर्तन करावं लागेल आणि या परिवर्तनात आपल्याला काहीतरी एक वेगळा प्लॅन हे थोडासा फ्लॉप झालाय. कारण दबदबा आपण सातत्यपूर्ण पाहिलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होईल तयार. यावेळेस पालक स्वीप करायचा होता. इंटू द गॅप मध्ये बॉलला पाठवले. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. इथे ताकद नाही तर नजाकत, क्लास बघायला मिळाला. चौकार.
सीझन 3 मध्ये आजचा दुसरा दिवस. एका बाजूला स्वरा विकी 11 बॅटिंग करतोय, निलेश फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर निर्णय सार्थ ठरवायचा असेल तर तुम्हाला इथून धावांचा ओघ थांबवणं भूमिका ही अत्यंत गरजेची असेल, परंतु फलंदाज धावांची भूक न मिटणारी आहे. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू थांबेल का? आणि प्रीतम पारीचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघा, अगदी जबरदस्त पद्धतीनं झेल टिपला, प्रेक्षकांच्या टाळ्या येतात आणि इथे मात्र सूर्यकुमार यादवची आठवण झाली. ग्लेन मॅक्सवेल हॅलो सुंदर पद्धतीनं मात्र हा झेल टिपला प्रीतम पारी. आणि आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीनं यस आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीनं हा झेल मात्र टिपला गेला. अनिकेत राऊतला वाटलं असेल की निश्चित स्वरूपात हा षटकार क्लिअर होईल, परंतु चतुर चलाख चित्याच्या चपळाईनं बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला प्रीतम पारी. या झेल टिपला गेला, हा आपण कॉम्बिनेशन झेल म्हणू शकतो. पंकज दिवे आपल्याला आणि आपण पाहू शकाल रिच टू मनीचे प्रोपरायटर अर्थातच रोशनजी जैन ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकता. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सन शेअर मार्केट मधून मात्र निश्चित स्वरूपात रोशनजी जैन सरांनी भरपूर सारा ग्रो आपल्याला पाहायला मिळतो. या बोईसर विभागात एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन. अगदी सुंदर पद्धतीनं रिच टू मनी हे आता सध्या ब्रँड झालंय, फक्त नाव राहिलेलं नाही तर ते ब्रँड झालंय आणि त्या ब्रँडच्या मागे रोशनजी जैन सरांचा एक मोठा हात आहे. तुमच्या कार्याची दखल घेतल्यानंतर तुम्हाला टॅग लागतो की तुमचं कार्य हे अतिशय सुंदर आहे आणि त्या पद्धतीनं आपण पाहू शकाल रोशनजी जैन सरांना. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये विकेट मिळाली. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडूला डीप पॉइंटला ढकलले क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण. या 4 धावा तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देतील आणि चौकार मात्र इथे आलाय. PDTPL 4 PDTPL सीझन 3 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीगचं मात्र पर्व 3. ऑन स्क्रीन रोशनजी जैन सरांना आपण पाहतोय, रिच टू मनीचे प्रोपरायटर शेअर मार्केटमध्ये ज्यांनी आपलं नाव निश्चित स्वरूपात एक मोठ्या लेवलला नेऊन पोहोचवलं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. राकेश प्रभू घेवलीचा ब्रँड खेळाडू, मुंबई प्रीमियर लीग सारखा देखील सामना जो खेळून आलेला आहे, लेदर क्रिकेटचा भरपूर दांडगा अनुभव आणि टेनिस क्रिकेटवरती आता ऑल इंडिया ओपन पर्यंत खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो राकेश प्रभू. उंच पुरा असा मात्र एक गोलंदाज, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण मध्ये ज्याचं नाव या टेनिस क्रिकेटवरती एक सन्मानाने घेतलं जातं. 2 षटकांचा खेळ संपला, 31 फॉर लॉस 1 विकेट. एक गडी बाद झालाय जरूर स्वरा विकी 11 या संघाचा. अनिकेत राऊतला बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला विशाल तामोरे अंगी या नावाने भरपूर प्रेम मिळालं या खेळाडूला. ऑन साइडला जयेश रावरेच्या बॅट मधनं आलाय गगन बेदी, लगा तो 6. आपटेकरचा चेंडू बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती ट्रान्सफर केला आणि तदनंतर आपण पाहतोय शटम जॅमचा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग जयेश रावरेला आपण पाहतोय. 5 चेंडूंमागे 17 धावांवरती आता इंडिव्हिज्युअल स्कोअर. स्वतःच्या भागीदारी संघासाठी जो करतोय कॉन्ट्रीब्युशन शरीरापासून दूर, ही लाईन तुमच्याकडे असायला हवी. टेनिस क्रिकेटचं अस्त्र आहे, जर तुमच्यावर फलंदाज हवी झाले असतील तर तुमच्या लाईन और लेंथ मध्ये परिवर्तन, शरीरापासून दूर ठेवणारा जर चेंडू राहिला तर फलंदाजांना थोडासा त्रास होतो आणि तो सध्या बघायला मिळाला. बघा अतिशय सुंदर पंचांनी मात्र निश्चित स्वरूपात वाईट साठी फलंदाजांचा चॅलेंज आहे. थर्ड अंपायर्स आमचे इथे जोडले जातील.
आणि तदनंतर हा चेंडू वाईड आहे की नाही हे आपण पाहणार आहोत. चला, निश्चित स्वरूपात अगदी थोडा वेळ डिसिजन जे पेंडिंग आहे ते तुमच्या समोर येईल. 70-70 लाईव्हची टीम आणि मुन्ना पठाण सर तडामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि जो काही चेंडू असेल तो तुमच्या समोर असणार आहे. विश नेटवर्क अँड 70-70 लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. विश नेटवर्क निश्चित स्वरूपात आपल्या विभागातला विश्वास पाटील, क्रिकेटमध्ये सरपाडा इथून मात्र एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे देखील अनेक वर्ष क्रिकेटकडे ज्यांनी सेवा केली. इथे मात्र व्हाईट बॉल, पंचांनी दर्शवलं की यस इट्स अ व्हाईट बॉल, कारण फलंदाज अगदी इथून सफल झाले नव्हतात. जिथे त्यांचा स्टान्स होता तिथेच ते उभे होतात आणि तदनंतर आपण पाहू शकाल ते पंचांच्या निश्चित स्वरूपात लक्षात आलं आणि चेंडू मात्र हा इथे व्हाईट बॉल घोषित झालेला आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 38, 38 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला विशाल तामोरे अंगी आणि एका बाजूला जयेश रावरे जो सध्या बरसतोय. या दुपारच्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल जयेश रावरेला. 38 धावा, एक गडी बाद अशी स्थिती बॅटिंग करत असताना स्वरा विकी 11, स्वरा विकी आणि निलेश फायटर यांच्यातलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसात 4 संघ आरपी लायन्स तदनंतर सन ग्रुप यांच्यातला देखील एक महत्वाचा आणि महत्वपूर्ण बॅटल ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. तिसरं षटक, गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश प्रभू, पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा चेंडू वाईड आणि पुन्हा एकदा अगदी खोलातला बॉलला स्टीअर केलंय. चेंडू शॉट थर्डमॅन मध्ये जाईल. तिथे फिल्डर आहेत अनिल बाणे, एक जुनं जाणतं क्रिकेटवरचं नाव. चेंडूला कसा फिरवावा, खेळपट्टीवरती कसे फलंदाजांची तारांबळ उडवावी हे अनिल बाणे यांनी अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा करत असताना आपण त्यांच्याकडून पाहिलेलं आहे. डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या 38 वरती स्थिर असताना एक गडी बाद, अर्थात अनिकेत राऊत यांना परतीचा प्रवास करावा लागला. त्याचं कारण राहिलं ते म्हणजेच प्रीतम बारी. जवळपास तो चेंडू सीमा रेषेच्या जवळ पोहोचला होता, परंतु तिथे अगदी चित्याच्या चपळाईनं पोहोचलात आणि तो काय कमालीचा झेल टिपला गेला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राकेश प्रभू. यावेळेस देखील आपण पाहतोय इंटू द गॅप मध्ये बॉल खेळला. चेंडू इथे नाही थांबणार. PDDPL 4. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस. पंचांच्या निर्देशनास तो चेंडू वाईट दिसतोय आणि या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. खऱ्या अर्थाने राकेश प्रभू अगदी आपसुकतेने पंचांकडे पाहतोय, परंतु तिथे मात्र आपण पाहू शकाल यस ऑल राईट. चेंडू मात्र आपण पाहतोय किरण जाधवला आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या मागे आणि व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. 43, 7 मध्ये 21 धावांची झंझावती खेळी. अगदी तडकेफड अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूला मात्र ढकललंय. अतुल जाधव प्रोटेक्शन देतील. तिथून मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 44 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय, एक गडी बाद झालाय आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विशाल तामोरे अंगी आणि एका बाजूला जयेश रावरे. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली फलंदाजी करतायत. राकेश प्रभू 4 चेंडूंमागे 13 धावा जरूर खर्च करतोय, परंतु मोठा खेळाडू कमबॅक करायला जाणतो आणि यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल का पुढचा बॉल. अंगी अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळला होता फटका. खराब क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदी वेळेत
होकार आणि नकार या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. यस नो आणि वेट या शब्दांचा मेळ आपल्याला बघायला मिळाला. जयेश रावरेनं अगदी शेवटच्या क्षणी विशालला थांबवलं की इथून रिस्क होऊ शकते, रिस्क आपण न घेता एक धावेने संतुष्ट राहूया, ज्या अनुषंगाने या सिंगलने संतुष्ट राहावं लागलं. 45 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 मध्ये 5 चेंडूंचा खेळ फेकून झालाय. अवघ्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जयेश रावरे मैदानाच्या चहू बाजूला. अगदी आपण पाहतोय डोळ्यांचं पारड फिट तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. PDTPL सीझन 3 मध्ये आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे स्वरा विकी 11 आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. टॉस जिंकला निलेश फायटर या संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना 3 षटकांचा खेळ फेकून झाला. एक गडी जरूर बाद झाला, परंतु धावांचा डोंगर देखील उभा झालेला आहे. कारण जयेश राव मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूनं अगदी नयनरम्य बॅटिंग, प्रेक्षकांना ज्यानं निश्चित स्वरूपात त्याच्या प्रेमात पाडलं त्याच्या फलंदाजीच्या, अशी बॅटिंग त्यांनी 9 मध्ये 28 धावा ज्या त्याने मात्र विनंती करीन सन ग्रुप आणि RP लायन्स दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट इथे फिलअप करण्यासाठी या. षटक क्रमांक 5 पर्यंत तुमची प्लेइंग 11 ची लिस्ट फिलअप पूर्ण करून आमच्या RP लाईन कन्स्ट्रक्शन वाडा हा संघ आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या इयर्सचा मात्र पहिल्या सीझनचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि निश्चित स्वरूपात आजच्या दिवसात ते बघायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक प्रीतम बारीला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अंगी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडूला मात्र निश्चित स्वरूपात शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जिथे सिंगल मिळेल या सिंगलच्या साह्यानं स्ट्रायकिंग एंडला जयेश रावरेला आणण्याचं काम करताय विशाल तामोरे आणि ते महत्वाचं देखील आहे. या वातावरणात दुपारच्या सत्रात उत्तम फलंदाजी करत असताना जयेश रावरेची बॅट आपल्याला बघायला मिळाली. कालच्या दिवसात छोटा पाक बडा धमाका निहिल किणीची बॅट बोलताना पाहायला मिळाली. गोलंदाज समोर कोणीही असो, माझ्यातलं कौशल्य मला दाखवायचं. जी मिळाली संधी पालघर जिल्ह्यासाठी खेळण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं. अर्थातच आपण पाहतोय निहिल हरेश्वर किणी जागमाता रावळेमधून बिलॉंग करणारा हा छोटा पॅक आपल्याला बघायला मिळाला आणि अर्नाळ्याचा ब्रँड प्रशांत करत अगदी बरसला. कमालीची बॅटिंग, अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. झंझावती खेळी आजच्या दिवसात अगदी त्याच्याच पावलोपावली बॅटिंग करत असताना जयेश रावरेला आपण पाहतोय.
चौथं षटक प्रीतम बारी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि प्रीतम बारीचे फॅन फॉलोईंग भरपूर जास्त पद्धतीने या पालघर जिल्ह्यातून देखील आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, अचूक गोलंदाजी. जरी समोर जयेश रावरे अगदी सेट झाला हरकत नाही, माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहेत. क्रिकेटचा आपण पाहतोय अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. वाईडिश पद्धतीचा यॉर्कर चेंडू हाताळला आणि फलंदाजाला शांत आणि संयमानं सिंगलनं फक्त स्ट्राईक रोटेशनचं काम करू दिलं. 53 धावा धावफलकावरती आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत तुषारजी संखे यांचा आजचा दिवस म्हणजेच वाढदिवसाचा दिवस. दादांना वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. पुढील बॉल घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे प्रीतम बारी. स्ट्रायकिंग एंडला विशाल तामोरे दुर्वाला एंडकडनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेत. राकेश प्रभू कुठली चुकी करणार नाही, वेगावरती बीट केलं आणि इथे मात्र आपण पाहतोय विशाल तामोरे बॅक टू दी डगआउट गॉन. सामना असणार आहे सन ग्रुप. जरी शेख सर आपल्या कॅप्टनला सज्ज ठेवायचा, प्लेइंग लिस्ट आपण तयार ठेवायची आहे. 5 षटकांचा खेळ संपला लगेच आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. त्याचबरोबर आरपी लायन्स कंस्ट्रक्शन वाडा संगनायक विश्वनाथ जाधव या पण लक्षात घ्या. 5 षटकांचा खेळ संपला या इनिंग्स मधला तर आपण आमच्या टॉस बॉक्स कडे यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. त्या अगोदर आपण प्लेइंग लेवलची लिस्ट फिलअप करून घ्यायची आहे. लक्षात घ्या. ओव्हर टू कॉम बॉक्स. यावेळेस आपण पाहू शकाल अक्षय राऊत अक्कूला आपण पाहू शकाल. देलवाडीचा ब्रँड खेळाडू निलेश फायटर या संघाची भरपूर वर्ष याने सेवा केली, परंतु आज ही लीग असल्या कारणानं त्या संघाच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे. लीग फॉर्मॅटची हीच तर एक वेगळी मजा आहे. आपले खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे असतात. पहिल्याच बॉलला अगदी आपण पाहतोय पडल स्वीप करायचं होतं, चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आणि इथे पंचांचे हात बंदिस्त राहिले. चांगला चेंडू हाताळलाय. या षटकात गोलंदाजी चांगला कमबॅक बघायला मिळाला प्रीतम बारी यांचा. अक्कू मात्र सफल जरूर झाला होता. पंचांकडे मागणी केली, पंच सांगतात की ना मुन्नांना इथे नाही चालणार हा चेंडू वाईड मागून. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे 4-53 धावा फलकावरती आहेत. पुढील बॉल घेऊन प्रीतम बारी. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू फळीचा संपर्क नाही. जयेश रावरे त्यांना मंत्रणा देत आहेत की अगदी हा चेंडू निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने हाताळला आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय हातभर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा आउट स्विंगचा मारा आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. अगदी क्रॉस बॅटना फटका खेळायचा होता, स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु प्रीतम बारीचा दबदबा या चौथ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आता आतमध्ये येणारा चेंडू. षटक संपलंय. अक्कू आल्यानंतर अक्कू समोर 3 चेंडू डॉट सलगचे फेकले प्रीतम बारीनं. 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. आरपी लायन्स कंस्ट्रक्शन वाडा आणि एका बाजूला सन ग्रुप. 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल तोपर्यंत आपली प्लेइंग 11ची लिस्ट फिलअप करायची आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे उर्वी यांना. आलेल्या तमाम ठिकाणचं सहर्ष हार्दिक स्वागत. ट्रॅक वरती आपण पाहू शकाल राकेश प्रभू. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचतंय. आणखीन 2 षटकं आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं तर हाणामारी आणि मारामारीची षटकं आता आपल्याला बघायला मिळतील. जयेश रावरे मैदानाच्या आतमध्ये अगदी तग धरून उभा राहिलाय. खराब चेंडूचं निश्चित स्वरूपात तो वाट बघत असतो आणि तदनंतर वाट लावत देखील असतो, परंतु या षटकात आपण पाहतोय सुरुवात अतिशय चांगली, परंतु पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड आहे आणि त्या वाईडला लगेच चॅलेंज केलाय.
राकेश प्रभू आणि किरण जाधव यांनी थर्ड अंपायर्स वॉर रूम मध्ये चेक करतील आणि तो चेंडू वाईट असेल की नसेल या गोष्टी आतापर्यंत गुपित आहेत. येणाऱ्या काळात 70-70 लाईव्ह विश नेटवर्क त्यांची कामगिरी चोख बजावतील. तत्पूर्वी पुढील मॅच जर आपण तपासून पाहिला तर एका बाजूला सन ग्रुप आणि एका बाजूला आरपी लायन्स कन्स्ट्रक्शन वाडा सीझन 1 चा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. सीझन 3 मध्ये आजचा पहिला सामना खेळत असताना 70-70 लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसात समालोचन कक्षातून आपण प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकला, मंथन घरत सरांचा आवाज ऐकला, युसुफ सय्यद सर आपल्याला या स्पर्धेला ऑल डे पाहायला मिळतील आणि तदनंतर रोज वेगवेगळे समालोचक देखील या स्पर्धेतून पाहायला मिळतील. अनिकेत राऊत यांची संकल्पना ही आहे की पालघर जिल्ह्यातली स्पर्धा आहे फेअर डिलिव्हरी. इथे मात्र चांगला चेंडू आहे निश्चित स्वरूपात जो चॅलेंज केला होता, आत्मविश्वास स्वतःच्या गोलंदाजीवरती आणि किरण जाधव भरपूर वर्ष यष्ट्यांच्या मागे ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी म्हटलं गेलं की इथे चेंडू चांगला आहे. पुढील बॉल या वेळेला आपण पाहू शकाल राकेश प्रभू यांचा बाउन्सर इथे मात्र वॉर्न केलं जाते गोलंदाजाला. काय चेंडू हाताळलाय, सलगचे मात्र 2 चेंडू. अक्षय टायगर त्यांची देखील प्रशंसा आपल्याला बघायला मिळाली राकेश प्रभूच्या गोलंदाजीसाठी. अगदी आमचा जवळचा मित्र जुन्या आठवणींना उजाळा देत असताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. आरपी लायन्स आणि सन ग्रुप तुम्हाला विनंती करतोय की प्लेइंग 11 ची लिस्ट फिलअप करण्यासाठी या. तिसरा चेंडू आणि यावेळेस पाटण पाड मधला चेंडू. अगदी चांगलं टायमिंग, सुंदर टायमिंग. 6 पक्षाप्रमाणे खराब चेंडूंची वाट बघतो आणि तदनंतर चेंडूची वाट लावतोय. जबरदस्त फटका. या वेळेला देखील आपण तपासून पाहिलं की अगदी खोलातला बॉल होता. चांगलं टेम्परामेंट बघायला मिळालं, चांगलं टायमिंग बघायला मिळालं आणि त्याच्याच जोरावरती हा 6 धावांचा एक आसमानी टोला लगातो 6 षटकार आपल्याला बघायला मिळाला. पुढील बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? अक्कू आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय राऊत अक्कू या नावानं भरपूर प्रेम या खेळाडूला मिळालं. सातत्यपूर्ण निलेश फायटर संघाची सेवा त्याने ओव्हरऑल क्रिकेटमध्ये केलेली आहे आणि आज PDTPL मध्ये त्यांच्या विरोधात मात्र उभा आहे, विपक्षात उभा आहे आणि स्वरा विकी 11 साठी एक हार्ड हिटर म्हणून त्याची वर्णी लागली गेलेली आहे. आता ती वर्णी जी लागली ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी देखील लागेल कारण 60 धावा या फलकावरती आहेत. गोलंदाजीचा मारा तुमच्याकडे अचूक असेल परंतु फलंदाजीमध्ये टार्गेट सेट करत असताना जास्तीत जास्त धावा ह्या तुमच्या जर अकाउंटमध्ये असतील तर गोलंदाजासाठी येणारं पर्व हे सोपं असेल. पुढील बॉल घेऊन गोलंदाज राकेश प्रभू तयार असतील. ऑन साइडला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड राकेश प्रभूची गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहतो थोडीशी खर्चिक राहिलंय. लगातो 6. गेल्या 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा देखील खर्च झाल्या आणि अक्षय राऊत याने सांगितलं की शांत संयम माझ्याकडे निश्चित स्वरूपात थोडासा कमी आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल राहिला त्याच्यावरती प्रहार केलाय. सफल जर तुम्ही झाला असेल तर आधुनिक क्रिकेट बदललंय. क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त झाला. टेनिस बॉल क्रिकेट खेड्यापाड्यातलं राहिलेलं नसून एक वेगळ्या लेवलला आपण पाहू शकाल. गल्लीपासून आता स्टेडियम पर्यंतचा प्रवास या टेनिस बॉल क्रिकेटने केलेला आहे. ISPL सारखी स्पर्धा आणि खेळाडूंना मानधन एक फायनान्शियल क्रिकेट म्हणून आज टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कोणाला वाटलं नव्हतं की या टेनिस बॉल क्रिकेट आज एवढी उत्तुंग भरारी घेईल परंतु ना भूत ना भविष्यती असा मात्र टेनिस बॉल क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतं. 7 समुद्रा पलीकडे गेलाय जिथे मात्र आपण पाहू शकाल प्रत्येक खेळाडू म्हणा ज्या खेळाडूंना त्यांचा रोजगार मिळाला आपण पाहू शकाल. गुणलेखक असतील, युट्यूब लाईव्ह असतील, समालोचक असतील, एक ऑफिशियल म्हणून त्यांना निश्चित स्वरूपात फायनान्शियल हे एक आज क्रिकेट टेनिस बॉलचं आपल्याला बघायला मिळतं. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. चला टीम मिटिंग्स कमी घ्या. कमी वेळ घेता आपल्याला आजच्या दिवसात वेळेचं देखील 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकणं गरजेचं आहे आणि 6व्या षटकात जर 25 मिनिटं जर वेळ झाली असतील तर तुम्हाला एक खेळाडू निश्चित स्वरूपात 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला सन ग्रुप आणि एका बाजूला
आरपी लायन्स कन्स्ट्रक्शन वाडा शेवटचा तुम्हाला पुकार असेल मित्रांनो. स्पर्धा आपली आहे, आपल्या जिल्ह्याची आहे, त्या अनुषंगाने तुमच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे. आपण खेळून घरी जात असतो, परंतु आयोजकांसाठी हे 4 ते 5 दिवस तारेवरची कसरत असते. सगळं काही घरदार सोडून या स्पर्धेकडे त्यांना पाहावं लागतं. त्या अनुषंगाने वेळेची दिरंगाई करू नका. षटक क्रमांक 5 चा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 66 वरती 2 गडी बाद. एका बाजूला जयेश रावरे 14 चेंडू आणि 36 धावांची झंझावाती खेळाई विनीत धानवे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं षटक मी मगाशी देखील उल्लेख केला, हाणामारी आणि मारामारीचं षटक, जिथे मात्र जयेश रावरेची बॅट चांगली बोलली या पहिल्या मॅच मध्ये आणि तो फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. ही मात्र प्रामुख्यानं त्याची महत्वपूर्ण बाजू राहिलेली आहे. विनीत धानवे समोरच्या दिशेने खेळायचं होतं, अगदी आपण पाहू शकाल, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क हवा तसा प्रॉमिसिंग झाला नाही. आपल्या फॉलो थ्रू मध्ये विनीतनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. शेवटचं षटक आणि अवघ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वरा विकी 11चं डगआउट निश्चित स्वरूपात खुश असेल आपल्या स्कोर कार्डनं सध्या तरी आपण पाहू शकाल. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या आगामी काळात इथून 70-75 धावा जर राहिल्या तर गोलंदाजीचा युनिट भरपूर चांगला स्वरा विकीकडे देखील आहे, परंतु त्याच ताकदीचे फलंदाज निलेश फायटर या संघाकडे देखील राहिलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साइडला काय फलंदाजी चाललंय, मैदानाच्या चहू बाजूला एंड बदलतात, परंतु आपण पाहतो बॅटिंग करण्याचे इरादे नाही. जयेश रावरे इज ऑन फायर. आलाय षटकार, लगा तो 6. सहावा षटक सुरू, आपला कॅप्टन जो आलेला नाहीये दक्षता घ्या. आणि सन ग्रुप जलीस शेख आपला सुद्धा संगणक आलेला नाहीये. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. इनिंग बरोबर टॉस केला नाही तर कमिटी डिसिजन षटक कमी केले जातील. लास्ट अँड फायनल कॉल या पण लक्षात घ्या. प्लेइंग लिस्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे. अजून प्लेइंग इलेव्हनची लिस्ट तुमची पूर्ण झालेली नाहीये, लक्षात घ्या. बोथ ऑफ टीम्स आरपी लायन्स कन्स्ट्रक्शन वाडा आणि सन ग्रुप. शेवटचा अंतिम कॉल. या 2 चेंडूमध्ये संगणक आला नाही तर आपण ऍक्शन घेतला जाईल, लक्षात घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, वारंवार तुम्हाला सूचना देतात आमचे आयोजक, जर तुम्ही आता वेळेत आला नाहीत तर षटकांची कपात होईल, याची दक्षता घ्या. वेळ जास्त जातोय. बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये जयेश रावरेची सध्या चर्चेतली राहिल आहे, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय हा देखील फटका चांगला खेळला होता, परंतु झेल टिपलाय. 72 वरती आपण पाहतो तिसरा धक्का समीरचा. झेल इथे चांगला राहिला. 16 चेंडू आणि 42 धावांची अतिशय सुंदर आणि देखणी खेळी. या खेळीला होतोय आता अंत, या खेळीचा होतोय आता. जयेश रावरे डगआउटच्या दिशेने अगदी मंद मंद पावलांनी आता पुन्हा मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याने मन जिंकली. पहिल्या मॅच मध्ये स्वराविकी 11 ऑप्शन मध्ये जेव्हा हा जयेश रावरे आला आणि त्याच्यावरती जी बोली लागली गेली ती आज सार्थ ठरली असं निश्चित स्वरूपात म्हणत असतील त्यांचे संघ मालक, ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली. 72 धावांचा खेळ झाला, 3 गडी बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विशाल तरे मुरब्याचा मात्र एक दिग्गज खेळाडू, आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला होता अनिकेत राऊत यांनी की निलेश फायटर आणि बंधन सावली हा संघांचे मॅचेस बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक यायचे, अगदी त्याच सावली संघातून ज्याने टेनिस क्रिकेटला सुरुवात केली आणि विशाल तरे ब्रँड खेळाडू म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विशाल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या काळात पाहूया, तुमच्याकडे आता वेळ कमी असेल, सेट होण्यासाठी संधी नाही, तुम्हाला इथून आक्रमकता स्वीकारावी लागेल. जास्तीत जास्त धावा कशा संघासाठी पुढे नेता येतील याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. 72 धावा 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉग मध्ये विनीत. सन ग्रुप यावेळेस येता क्षणी पहिल्याच बॉलवरती चेंडूला अगदी भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. गुड जज अँड टेकन गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 72 धावांवरती 4 गडी बाद झालेत. स्वरा विकी 11 या संघाचे पुढील मॅच एका बाजूला सन ग्रुप आणि एका बाजूला आपण पाहतोय आरपी लायन्स कन्स्ट्रक्शन वाडा. आरपी लायन्स पीके कन्स्ट्रक्शन वाडा हा संघ आपल्याला बघायला मिळेल. विश्वनाथ इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. 72 धावा या धावफलकावरती आहेत आणि 4 गडी बाद झालेत. मयूर मांगेला मैदानाच्या आतमध्ये आलाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. विनीत पहिल्या चेंडूवरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फटका खेळला होता परंतु हवेचा जोत आपल्याला पाहायला मिळाला. इथे विकेट हॅट्रिक गोलंदाज विनीतच्या नावावरती राहिली. विनीतसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ज्यानं स्लॉग मध्ये कमालीची गोलंदाजी केली. गॉन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर अगदी शेवटचं आणि जिथे विनीतनं हॅट्रिक पूर्ण केली. काय जबरदस्त क्रिकेट दाखवून दिलं. शेवटचं षटक जिथे मात्र निश्चित स्वरूपात जयेश रावरे सारखा फलंदाज हावी झाला होता त्याला देखील परतीचा प्रवास करण्यात ज्याचं मोलाचा वाटा राहिला. गोलंदाजी लाईन और लेंथचा राजा म्हणून आपल्याला मिळाला विनीत. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली या षटकामध्ये. आसिफ मुच्छाले आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट वरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू. हा देखील निलेश फायटर संघाची सेवा ज्यांनी भरपूर वर्ष केली परंतु आज या लीग फॉर्मॅट मध्ये पालघर जिल्ह्याची लीग खेळत असताना स्वरा विकी 11 संघासाठी ते खेळत असताना आपण पाहतोय आपल्या घरच्या संघाच्या विरोधात विपक्षात उभे आहेत आणि लीग फॉर्मॅटची हीच तुम्हाला पद्धत एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. आसिफ मुच्छाले अगदी शेवटचा चेंडूचा खेळ करण्यासाठी दाखल झालेत. वयवर्ष निश्चित स्वरूपात 50+ ऑलमोस्ट झालेत परंतु काही क्रिकेटचं एक त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. जबरदस्त क्रिकेट ज्यांनी भरपूर सेवा केले अविरत सेवा करता आहेत आणि तेच आपल्याला आसिफ मुच्छाले पाहायला मिळतात. अगदी शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा. स्वरा विकी 11 हा संघ आता धावसंख्यांचा विचार केला तर जाऊन पोहोचतो तो म्हणजे 72. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडूला खेळलंय. खराब क्षेत्ररक्षण तिथे झालं. थोडंसं फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न राहिला परंतु 2 धावा इथे पूर्ण होणार नाही. धावचीच्या स्वरूपात फलंदाजांना बाद जरूर व्हावं लागेल. 73 धावा या धावफलकावरती आहेत. 74 धावांचं टार्गेट राहील. पुढील मॅचचा टॉस होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आरपी लायन्स आणि एका बाजूला सन ग्रुप आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ बोईसर युसुफजी सय्यद आपल्यासोबत जोडले जातील. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि येऊया दुसऱ्या डावाचा खेळ सांगण्यासाठी. चला कॅप्टन टॉस साठी या. पुढे होणारा सामना आरपी लायन्स पीके कन्स्ट्रक्शन विक्रमगड आणि त्या समेत असणार आहे सन ग्रुप. एका बाजूला पाहू शकाल ऑनर असतील विपुल जी असतील. त्या समेत पाहू शकाल ऑनर आहेत कुलदीप सांबरे सर आणि राहुल पाटील सर यांचा संघ असेल. तर एका बाजूला पाहू शकाल बिझनेस टायकून माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय मुकेश दादा पाटील. हा बघा लाईनीमध्येच आपण बाहेर जायचंय. प्रत्येक संघाने सामना संपल्यावर इनिंग संपली तरी लाईनीमध्ये बाहेर जायचं. लाईनीमध्येच मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि दोन्ही संघाने मॅच संपल्यावर हस्त आंदोलन करायचं तेव्हाच मैदान सोडायचं आहे. एका बाजूला बिझनेस ऐकून असणारे राजेशजी पाटील सर आणि मुकेश दादा पाटील त्यांचा संघ पाहायला भेटेल. तो म्हणजे सन ग्रुप. त्याचे कॅप्टन आहेत जलीश शेख सर आणि एका बाजूला असणार आहे धानिवचा कोहिनूर अप्रतिम खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू विश्वनाथ जाधव. मी विनंती करेल टॉस साठी आमची मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन सरांना. सर या आपल्या शुभ हस्ते
आपण टॉस करणार आहोत. रिस्क टू मनी प्रायव्हेट लिमिटेड फाउंडर, शेअर मार्केटिंगचे किंग, ज्याने नक्कीच शून्यामधून विश्व जिंकणं कसं असतं ते शिकवलं, अशी रोशनजी जैन साहेब, याच्या माध्यमातून ऑल इंडिया ओपन या स्पर्धेला द्वितीय बक्षीस क्रमांक देण्यात आलाय. साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. एका बाजूला विश्वनाथ जाधव तर एका बाजूला जलील शेख, एका बाजूला अनुभवाचा भंडार तर एका बाजूला ऑलराउंडर खेळाडू. सन ग्रुप का कॉल होगा, स्वरा और पीडीटीपीएल ये कॉल होगा. स्वरा चा कॉल केला गेला, स्वरा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपण विराजमान व्हा. खूप खूप धन्यवाद दगा. आणि जलील सर, टॉस आपने जीता है, पहला मैच आप खेल रहे हैं. विश्वनाथ जाधव जो पहले सीजन की चैंपियन टीम है, चैंपियन कप्तान है, उनके खिलाफ क्या लेना चाहेंगे टॉस जीत कर आप? हम लोग फील्डिंग करना चाहेंगे सबसे पहले तो, क्योंकि उनका बैटिंग ऑर्डर भी बहुत अच्छा है. विश्वनाथ जाधव खुद एक एक्सपीरियंस है, तुषार घरत से बल्लेबाज है. और सबसे पहले तो हमारे जो कप्तान थे विनायक भोईर, और हमारे पीडीपीएल के लिए एक बहुत बड़ा एक ये है अभिमान की बात है कि वो मुश्ताक अली ट्रॉफी में मुंबई टीम के लिए सिलेक्ट हुए 2020 के लिए. क्वार्टर फाइनल के जो मुंबई सिलेक्ट क्वालिफाई हुई उसमें, तो वो आज हमारे में अनअवेलेबल है. हमारा एक एक्सपीरियंस ऑलराउंडर प्लेयर जो है वो नहीं है, फिर भी हमारे पास काफ़ी अच्छे प्लेयर है और हम लोग कोशिश करेंगे कम से कम रन में रोकने की उनको. थैंक यू. नक्कीच बहुत बड़ी बात है पालघर डिस्ट्रिक्ट के लिए कि विनायक भोईर ऑक्शन में एज अ कैप्टन थे सन ग्रुप के, और कल ही खबर आई मुश्ताक अली ट्रॉफी के लिए मुंबई टीम में उनका सिलेक्शन है, और आज वो चेन्नई में है. इसी के माध्यम से आए हैं, बैंगलोर में है, तो उनको हमारी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं होंगी. तो बहुत बहुत धन्यवाद जलील सर. देखिए हमारे बीच सन ग्रुप के अध्यक्ष आज जिनका जन्मदिन है, उनका आगमन होता हुआ तुषार जी संकेत सर, आपका हार्दिक स्वागत होगा. बर्थडे बॉय उनका आगमन होता हुआ. तो विश्वनाथ मी तुझ्याकडे, तो टॉस नक्कीच गमावला, प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना कसे वाटतं तुला, कसा स्पर्धा आहे, डे नाईट स्पर्धा, मागील 2 वर्ष तू दिवसा खेळला, आज दिवस रात्र तुम्ही खेळणार आहेत, काय सांगेल या स्पर्धेबद्दल आणि पीडीटीपीएल सीझन 3 बद्दल? खूप छान संकल्पना आहे, कारण 2 वर्ष खेळलो डे मध्ये आणि आता डे नाईट आहे. खूप चांगली संकल्पना, आणि पालघर जिल्ह्याचं नाव खरंच खूप मोठं होतंय, कारण अशी लीग मॅच व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, आणि ती अनिकेत आणि तुषारजी संके सरांनी घडवून आणली, त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही आपण, धन्यवाद विश्वनाथ, बहुत बहुत बेस्ट ऑफ लक जलील शेख. तो चलेंगे मैदान करते जहां पर 2 टीमें खेल रही है. पहला मैच एक तरफ सोरा विकी 11 और एक तरफ टीम नजर आएगी निलेश फाइटर. ओवर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. और बघा आमच्या मुख्य मंचावर पाहू शकाल ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहायला भेटते असेच तुषारजी संकेत साहेब, बर्थडे बॉय, त्यांचं आगमन झालेलं, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुषारजी संकेत सर. त्याचबरोबर पाहू शकाल डॅशिंग पर्सनॅलिटी प्रीतीजी संकेत साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुषार दादा आज पाहू शकाल चांगला दिवस, आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक असा तारा भेटलाय जो प्रत्येकाच्या पाठीराखा आहे आणि प्रत्येकाच्या मनाचा राजा. तुषारजी संकेत साहेब आपल्याला प्रत्येक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सामन्याचा आनंद घ्या. आपण बोलूया कॉम्बॉक्स मध्ये. चला निलेश फायटर संघ तुम्हाला विनंती करतोय, जे तुम्हाला प्रॅक्टिस बॉल दिले होते ते आरपी लायन्स या संघाकडे मात्र जरा प्रोव्हाइड करायचे आहेत. लक्षात घ्या, निलेश फायटर संघ तुमच्या डगआउट मध्ये जे चेंडू दिले होते ते आरपी लायन्स या संघाला प्रोव्हाइड करायचे आहेत. प्रॅक्टिस बॉल जे दिले होते ते अत्यंत महत्वाची लढत. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे प्रमुख समालोचक युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ऐकूया व्हॉइस ऑफ बोईसर, अर्थातच युसुफ सय्यदजी. थँक्यू. धन्यवाद उत्कर्ष पाटिल. हमारे स्क्रीन पर देख सकते हैं रोशन जी जैन, केवल दादा पाटिल और तुषार जी संख्या को दिखाया जा रहा है. यावेळेस पंकज पाटीलला इंट्रोड्यूस केले गेले आणि पहिला चेंडू पंकज दिवे मॅन फ्रॉम दापचरी हा खेळाडू खेळत असताना पहिला चेंडू निर्धाव खेळला गेलाय. बघा धाबा बनवायच्या तर विजयासाठी तब्बल पाहू शकाल लक्ष दिले गेले.
74 धावांचा पाठलाग करायचा आहे निलेश पाटर या संघाला. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पंकज दिवे आणि एका बाजूला पाहू शकाल राकेश प्रभू. पहिल्या षटकाची सुरुवात करतात पॅव्हेलियन एनकडून पंकजी पाटील. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व तिसरे. आजचा दुसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनचा हा सुरेख अप्रतिम ग्रीन लश असा हा मैदान. यावेळेस ऑफ साइडला फटका असता सुरेख खेळलाय. डीपला खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल. सीमारेष पार लगा तो 6 हा आलाय. PDTPL षटकार 6 धावा. केला होता परंतु पंकज दिवे अप्रतिम खेळाडू. पहिला ISPL मध्ये ग्रीन तिकीट ज्याला भेटला होता हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी ऑनसाइड खेळायचा प्रयत्न परंतु यावेळी वॉडगॉट कॉच ऑफ द डे. यावेळी अनिकेत राऊत कूल कॅप्टन एका हाताने झेल टिपलाय आणि पंकज दिवेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बघा पंकज दिवेनी चांगला फटका खेळला परंतु समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे पाटील. पालघर एक्सप्रेस सध्याच्या घडीमध्ये खूप चर्चेमध्ये. टप्पा पडल्याने चेंडू मध्ये आणला गेला. बॅटची वरची कडा नक्कीच लगावली परंतु अनिकेत राऊतचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप सुरेख राहिला. धावत होता परंतु चेंडू थोडासा पुढे ट्रॅव्हल झाला बरं. एका हाताने तो झेल टिपला गेला आणि पहिला गडी बाद झाला निलेश पाटील संघाचा. गॉन डीजी होतोय ऑन. नक्कीच यतीन दादा लगेच तुमचा बॅटर पाठवतो. आपण पहिलेच कॉल केला होता 30 सेकंदामध्ये बॅट्समन मध्ये यायचा आहे आणि 1 मिनिटामध्ये तुमचा बॅट्समन क्रीजवर असणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्या. टॉस करताना प्रत्येक संघनायकाला आपण आवाहन करतोय कुठल्याही संघनायकाने कुठल्याही संघाने जर ते फॉलो केलं नाही तर पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत ते डिसिजन घेते ते तुम्हाला मान्य करावं लागेल. टायमिंग ऑन आहे बघा. टायमर ऑन आहे. टायमरच्या माध्यमातून स्पर्धा आपण खेळवतोय कारण की 148 क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा टाइम आउटच्या रूपाने एन्झोला मॅथ्यूज या बॅटरला आउट दिलं गेलं होतं. हे सुद्धा क्रिकेटमध्ये होऊ शकतं हे आपण दक्षता घ्या. टेनिस बॉलमध्ये असं होऊ नये हे आपण दक्षता घ्यायची आणि आपण असा विचार कर कुठल्याही खेळाडूबद्दल ते घडलं नाही पाहिजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल समीर तामोरे मॅन फ्रॉम दांडीचा खेळाडू उभरता सितारा आहे. अष्टपैलू खेळाडू. 3 चेंडू 6 धावा फलकावर 1 गडी बाद. आमच्या कॉम्बॉक्स सुद्धा 12th मध्ये सुद्धा आपण करूया स्वागत. ऑफच्या बाहेर स्लोवर चेंडू टप्पा पडणे चेंडू तसं उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये समावेश झालाय आणि चेंडूवाला निर्धाव. बघा यावेळेस सावली सुद्धा आहे. पप्पांची गोलंदाजी पाहते. लकी चॅम्प म्हणून त्याचे पाहिलं जातं. पंकजी पाटील यांची सुपुत्री आमच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेते. 4 चेंडू 6 धावा 1 गडी बाद. पहिला षटक मार्गस्थ. त्यावेळेस परत 5 चेंडू सुद्धा सुरेख टाकला गेला. नक्कीच पाहू शकाल पूर्ण मित्र परिवार तुषारजी संकेत साहेबांना नक्कीच शुभेच्छा देतोय वाढदिवसाच्या. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल नक्कीच राजाभाई पण आहेत. त्यांच्या माध्यमातून LED आम्हाला चारों तरफ चारी बाजूला दिली गेली. नक्कीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला. यावेळेस ऑनसाइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे खूप वेगाने पुढे सरसाळला मयूर मागला चेंडू फील्ड केले नक्कीच परिपूर्ण केले जाईल. पुढे सरसावते धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 7. बघा काय कमबॅक राहिलाय पंकज पाटील या गोलंदाजाचा. पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू निर्धाव दुसरा चेंडू षटकार आला होता. पंकज दिवे सगळ्या बॅटरला बाद केलं. तदनंतर मागील 3 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली. एका षटकाच्या समाप्तीने धावा आहेत त्या 7 1 गडी बाद. पहिला षटक संपले गेले. इकडून अजूनही बनवायचे तर विजयासाठी तब्बल 67 धावांची गरज असेल. येणारा 30 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय दुसरा दिवस. बघा डे नाईट दिवस रात्री स्पर्धा आहे आणि आपण पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये प्रवेश इंग्लंडच्या बरोबर आहेत. आज स्कोरिंगची भूमिका पार पाडतो ऑनलाईन स्कोरर 70-70 चॅनलच्या माध्यमातून. तर एका बाजूला मृणय घरात ऑनलाईन मॅन्युअल स्कोरर. त्याचबरोबर 12th मॅन मनीषजी भोईर स्वरा विकी 11च्या 12th मॅन आहेत. त्याचबरोबर टायगर आमच्या बरोबर आहेत म्हणजे अक्षय आरेकर निलेश पाटर संघाचे 12th मॅन.
बघा यावेळेस गोलंदाज पाहू शकाल मयूर मांगेला फार एंड कडून येतोय. विरारचा खेळाडू लेदर क्रिकेट अप्रतिम खेळतोय. मागे 2 दिवस पहिलेच पाहू शकाल जेव्हा सामना घडले उत्कृष्ट फलंदाज SPL मध्ये घेतला लेदर क्रिकेटमध्ये स्पायडर प्रीमियर लीग मध्ये त्यांनी 150 धावा कुठल्या होत्या 5 सामन्यामध्ये. आणि यावेळेस टेनिस क्रिकेटमध्ये खेळण्यास सज्ज झालाय पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या मध्ये. एक षटक संपल्या गेल्या 7 धावा धावफलकावर 1 गडी बाद. येणारे अजून 30 चेंडू बनवायचे 67 धावा विजयासाठी. क्षेत्रक्षण पाहू शकाल सजवले गेले. शॉट थर्डमॅन एक फ्लाइंग स्लीप पॉइंट शॉट फाईन लेग शॉट लॉंग लेग शॉट लॉंग ऑफ शॉट लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड सुपर कव्हर लगावला गेले. अशा प्रकारे क्षेत्र सजवलं गेले. पहिला चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू मागे जातो चेंडू फिट करण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्रक्षण सुरेख फेकी अक्षय राऊत अक्कू आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय. बघा निलेश फायटर संघ यावेळेस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना खेळतोय. परंतु आसिफ मुछाले अक्षय राऊत असे 2 खेळाडू आहेत 16 विकी 11 मध्ये ज्यांनी पालघर मध्ये जेव्हा निलेश फायटर संघ सामने खेळतो त्या संघामध्ये कित्येक सामने खेळलेत संघाला विजय करून दिले. परंतु पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या विरुद्धामध्ये खेळावं लागेल कारण की ऑक्शनच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये समावेश झालेत. आणि पर्व 3रा आहे. आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. यावेळेस राकेश प्रभू कार्पेटला रोखत चेंडू खेळलाय. सुरेख फटका ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेला पाठवून दिलाय. आरसा दाखवला या चेंडूला आणि इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना चौकारने खाता उघडलाय राकेश प्रभूंनी. धावसंख्या 2 धावफलकावर 12 धावा 1 गडी बाद. लगे बघा 25 मिनिटांमध्ये 5 षटक परिपूर्ण करणं अनिवार्य आहे. दक्षता घ्या अन्यथा 6व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. धावसंख्या 12 अजूनही बनवायचे 62. येणारे चेंडू असेल तब्बल या इनिंग्स मध्ये 28. 28 बॉल 62 रन्स टू विन. निलेश फायटर बॅटिंग करत असताना यावेळेस काय चेंडू टाकला गेला टप्पा पडल्यानंतर मध्ये आणला गेला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. बघा मागील 2 दिवस आपण पाहिलं ना टायगर तर दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये होते ते म्हणजेच यश फाउंडेशन संघामध्ये मयूर मांगेले आणि राकेश प्रभू लेदर ची मॅच खेळतो. परंतु आजच्या दिवसामध्ये एक दुसरे विरोधामध्ये खेळतात. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठला खेळाडू कुठे खेळे कोणाच्या विरोधामध्ये खेळे सांगता येत नाहीये आणि कधी बदल होऊ शकते. यावेळी विकेट किपर मध्ये बदली केली. बघा यश सेक्शनमध्ये पंकजला आणलं गेलं आणि लॉंग ऑनला अनिकेत राऊत पाहायला भेटेल संगनायक. अशा क्षेत्रात सजवलं गेलं राकेश प्रभू 2 चेंडू 4 वर फलंदाजी करत असताना फ्लोर फुल टॉस बोलत हलक्या बॅटने खेळला गेला डीप मध्ये. विशाल तामोरे अंगी चेंडूला फील करतो. बघा विशाल तामोरे याच्या नावावर कित्येक रेकॉर्ड आहेत क्षेत्ररक्षणामध्ये आणि सगळ्यात वेगवान बाउंड्रीवर धावणारा खेळाडू म्हणजेच विशाल तामोरे आणि सगळ्यात लांब जाऊन जज करून झेल टिपणारा तो म्हणजेच विशाल तामोरे. हा सुद्धा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो. धावसंख्या 13 1 गडी बाद. आजचा पहिला सामना 16 विकी 11 विरुद्ध निलेश फायटर असा सामना आपण पाहतोय. यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. डीप विकेटला खेळाडू आहेत. बघा चेंडू जेवढा सुरेख तेवढाच सुरेख फटका सुद्धा खेळला गेला. ऑफस्पिनच्या बाहेरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे समीर तामोरे अप्रतिम अपकमिंग यंगस्टार. काल आपण पाहिलं म्हणून काल नेहिल किरण इम्प्रेस केलं. अप्रतिम बॅटिंग केली. हरीश्वर किणेची सुपुत्र रावळे खेळ विभागातून बिलॉंग करणारे अप्रतिम इनिंग त्यांनी खेळली. 48 धावा त्यांनी बनवल्या होत्या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख स्वीट टायमिंग प्रॉपर चेंडूला गेला हवाईचा बार. हा लगा तो 6 PDDPL सिक्सर 6 धावा.
प्रत्येक षटकामध्ये. चला टीम मिनिट्स थोडीशी कमी करा. ही दक्षता घ्या आपण. अनिकेत राऊत ॲज अ टीम कॅप्टन. बघा स्वरा विकी 11 हा संघ तुषारजी संके साहेबांचा संघ, विकीजी शुक्ला साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मागील वर्ष चॅम्पियन बनला संघ, डिफेंडिंग चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा जेव्हा आपण पहिला वर्ष चॅम्पियन बनतो त्यानंतर सेकंड जेव्हा खेळतो थोडा दबाव असतो, कारण की आपल्या मागे टायटल लागलेला असतो की चॅम्पियन संघ, ते तुम्हाला डिफेंड करावं लागतं. आणि यावेळेस डिफेंडिंग चॅम्पियन आहे फिल्डिंग करत असताना. आणि एका बाजूला पाहू शकाल पहिल्या वर्ष चॅम्पियन संघ पाहायला भेटेल यापुढील सामन्यामध्ये. आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल तुषारजी संके साहेब थोडी चर्चा करतायत LED मास्टर राजाभाऊ आणि आमचे मंडप डेकोरेशन बद्दल थोडंसं चर्चा करत असताना, कारण की बघा त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहायला भेटेल किती जिम्मेदारीच्या अंगावर आहे हे दर्शवत असताना प्रत्येक लहान लहान गोष्टीची लक्ष देत आहेत. यावेळेस सोरेक चेंडू पंकज पाटील अप्रतिम गोलंदाजी. बघा महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर गौतमी पाटील आणि पालघर जिल्ह्यामध्ये पंकज पाटील खूप चर्चेमध्ये आहेत सध्याच्या घडीमध्ये, कारण पंकज पाटील पालघरचं नाव पूर्ण भारतामध्ये गाजवत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील खूप गाजते. असं दोन पाटील आपण पाहतोय. त्यावेळी स्पर्धा एकदा अप्रतिम सुरेख आणि यावेळेस बॅटला ब्रश करून निघून जाईल. अनिकेतच्या हातामध्ये फलंदाज होता बाद समीर. वाऱ्याचा प्रवाह थांबवला गेला पाटीलच्या या चेंडूवर. सेकंड गडी गॉन. संके साहेब, चिराग राणे साहेब आहेत आमच्या स्क्रीनवर. आज वाढदिवस आहे साहेबांचा. प्रत्येक पालघर वासियांकडून तुषारजी संके साहेब आपल्या मनापासून खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आमच्या स्क्रीनवर जयेश चव्हाण असतील, रोशनी जैन असतील आणि आमची केवलदादा पाटील दाखवलं तर तुषारजी संके साहेब आज निवांत पडे. बघा तुषारजी संके साहेबांनी रात्री पूर्ण 4 वाजेपर्यंत इकडे जेव्हा सामने संपले त्यानं सुद्धा होते. आणि आज पाहू शकाल वाढदिवस आहे, परंतु सकाळी उठले मंदिरात गेले, तदनंतर पूजन वगैरे केलं आणि आज परत एकदा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगला त्यांचे चाहूल लागले. बघा ही जिम्मेदारी असणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि बघा यावेळेस विनीत धानमेर मॅन फ्रॉम चिंचणी. बघा मागील इनिंग्स मध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये हॅट्रिक विकेट घेणारा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू बॅटिंग साठी आलाय 4थ्या क्रमांकावर. यावेळेस काय चेंडू टाकला, यष्टांना ब्रश करून निघून गेला सर मागे. बघा मी सकाळी गुजरातला होतो, येताना हायवेवर एका गाडीच्या मागे पाहिलं, लिहिलेला एक क्षण होता, मैं आगे निकल जाऊंगा तू मुझे देखता रह जाएगा. या प्रकारे चेंडू पाहायला भेटला. चेंडू निघून गेला आणि बॅटर फक्त पाहत राहिला आणि बॅटरचा विकेट गेला. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला पंकजी पाटील यांनी. आणि बघा काय सुरेख चेंडू. अशा प्रकारे चेंडू पंकज पाटील टाकू शकतो आणि त्याने टाकलेत. 3 गडी बाद केलेत. धावा आहेत त्या 20. काय सुरेख गोल. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये पालघर जिल्ह्याचा अजून एक अष्टपैलू कोहिनूर हिरा बॅटिंग साठी आलाय 5व्या क्रमांकावर. आणि यावेळेस पाहू शकाल दर्शक धोडी सुद्धा आगमन होईल. वेलकम दादा, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. दर्शक धोडी आणि त्याची सुपुत्री सुद्धा आगमन झालं. वेलकम, हार्दिक स्वागत असेल आपला. बघा आपण 20 चेंडू 20 धावा आणि 3 गडी बाद झाले. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अप्रतिम गोलंदाज हॅट्रिक वर यावेळेस पंकज पाटील. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, सुरेख चेंडू टाकला गेला आणि किती चेंडू गॅदर केला नाही, परंतु काय षटक टाकलाय
पंकज पाटील सगळ्यात कातील यावेळेस गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पाहू शकाल टप्पाकडे चेंडू मध्ये आणला गेला. प्रीतम बारी उभे खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये रूम बनवलं परंतु रूमला यशस्वी ठरला नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पंकज पाटील. पॅव्हलियन एन प्रतिसाद सज्ज झालाय. समोर प्रीतम बारी. यावेळेस अवसरला फटका सुरेख मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करेल. मयूर मागेला चेंडूला फील्ड करतोय परंतु एकेरी धाव. बघा विशाल तरी तिकडे होते. विटी प्रयत्न केला परंतु वेगाने बाजूने चेंडू निघून गेला आणि पाहू शकाल एक धाव परिपूर्ण केले गेले. या षटकामध्ये 5 चेंडू एक धाव खर्च केले. धावसंख्या 21. अजूनही बनवायचे तर विजयासाठी 53. येणारे चेंडू असतील 19 चेंडू आणि 53 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली पंकज पाटील यांनी. अप्रतिम गोलंदाजी. 3 गडी बाद केले. यशस्वी गोलंदाज ठरलाय. 2 दुसरा षटक टाकतं बघा. स्पेल मध्ये 11 चेंडू टाकले. धावा खर्च केला तब्बल 8. 3 मोठे गडी बाद केले गेले. नक्कीच पाहू शकाल सन ग्रुप या संघाचे आणि बिझनेस टायकून माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय मुकेश दादा पाटील यांचं आगमन झालं. वेलकम दादा. आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस सरळ बॅटिंग खेळला. फटका सुरेख डीप मध्ये विशाल थांबोरे अंगी. मुकेश दादा पाटील प्लीज आपल्या निर्देश आपण पहिल्या मुख्य मंचावर या. सर तुषार दादा इकडे आहेत. आपला वाट पाहत आहेत प्लीज. आणि सरावली ग्रामपंचायत सदस्य राकेशजी परदेशी आपलं सुद्धा आधी स्वागत असेल. बघा मुकेश दादा आल्या त्यांचं वेलकम करूया आपण आमच्या या स्पर्धेमध्ये. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये बघा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 22 धावा 3 गडी बाद. पंकज पाटील यांची गोलंदाजी आवडल्याचे टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली पंकज पाटीलने. 2 षटकामध्ये 9 धावा खर्च. 3 गडी त्यांनी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी. संघाला हो तशी गोलंदाजी केली आहे. आणि बघा यावेळेस येणारे 18 चेंडू आणि बनवायची अजूनही 52 धावांची गरज. काय सामना रंगलाय. चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाहू शकाल बॅटर्स थोडी चर्चा करतील. एका बाजूला प्रीतम बारी 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. तसंच राकेश प्रभू 5 चेंडू 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 12 वर फलंदाजी करतोय. इकडून बॅटर्सला एक पार्टनरशिप करणं गरजेचं. एक भागीदारी करणं गरजेचं आहे कारण की 18 मध्ये बनवायचे 52. इकडून जर 30-35 धावांची पार्टनरशिप येणाऱ्या 10-12 चेंडू मध्ये केली तर सामना बनू शकतो. कारण इकडून तुम्हाला तब्बल 5 ते 6 मोठे फटके खेचावे लागतील तेव्हा तुम्हाला कमबॅक करणं सहज जाईल. परंतु फार एंडकडून परत एकदा पाहू शकाल गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. मयूर मांगेला आपल्या स्पेल मधला दुसरा षटक घेऊन होतोय. संघाकडून 4था षटक पाहू शकाल घेऊन येत असताना यानंतर जो सामना होईल एका बाजूला पाहू शकाल सन ग्रुप मुकेश दादा पाटील राजेश दादा पाटील यांचा संघ आणि एका बाजूला पाहू शकाल आरपी लॉन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड राहुलजी पाटील राहुल साहेब असतील विपुल साहेब असतील यांचा संघ. यावेळेस फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. लगा तो 6. हा आलाय PDDPL षटकार 6 धावा. या स्पर्धेमध्ये यूज केले गेले फुलटॉस चेंडू टाकला गेला आणि फुलटॉस चेंडू राकेश प्रभू सारख्या बॅटरला जर दिला जाईल तर चेंडू मैदानाच्या बाहेरच मला पाहायला मिळेल. कारण राकेश प्रभू अनुभव आहे. मुंबई प्रीमियर लीग डी.वाय. पाटील साठी क्रिकेट खेळला असा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लेदरचा खूप दांडगा अनुभव या खेळाडूकडे आणि पाहू शकाल असा एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू जास्तीत जास्त आयकॉन जेव्हा टुर्नामेंट होते पूर्ण महाराष्ट्र बाहेर जास्तीत जास्त मागणी असते असे खेळाडू दोन्ही क्रीजवर. एका बाजूला प्रीतम बारी एका बाजूला राकेश प्रभू असे 2 पालघरचे कोहिनूर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साइडला फटका सुरेख खेळला बघा. ऑफ थोडासा बाहेर चेंडू होता. खेचून मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू चेंडूला फुल करतायत. चेंडूला फुल केलं गेलं तिथपर्यंत एकच धाव. एक विकी काळे आहे चेंडूला फुल करतायत परत 1 धावाने धावफलक पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. 29 धावा धावफलकावर. बघा इकडून बनवायचे विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर
16 चेंडू 45 धावांची गरज आहे. त्यावेळेस प्रीतम बारे 2 चेंडू 1 फलंदाजी करतो. 7 चेंडू 19 वर राकेश प्रभू. बघा पहिले 7 चेंडू राकेश प्रभू नॉन स्ट्राईक एंडवर राहिला. तदनंतर स्ट्राईक भेटली, एक चौकार त्याने खेळला. तदनंतर त्याच्या बॅट 2 षटकार सुद्धा आले. प्रीतीजी संके साहेब सुद्धा आहेत, राजाभाऊ काहीतरी चर्चा करतायत. आमचे राजेंद्र भाऊ आहेत. थोडी चर्चा करत असताना कवडे ग्रामपंचायत सरपंच कुंजलजी संके साहेब सुद्धा निवांतपणे सामन्याचा आनंद घेतात. काल त्यांचा संघ क्वालिफाय झाला सुपर 6 मध्ये. यावेळेस सुरेख अप्रतिम दर्जेदार उसळी घेणारा चेंडू. बघा टप्पा पडल्याने चेंडू तसा बाहेर काढला गेला. सरप्राइझिंग बाउन्स राईज झालाय. बॅटर सफल झाला होता. आफ्टर जे बाहेर चेंडू ट्रॅव्हल केला. बघा बोट थोडीशी फिरवली गेली आणि टप्प्यामध्ये थोडासा कट झालाय चेंडू. प्रीतम बारी रूम म्हणून खेळायचा प्रयत्न होता, परंतु सध्याच्या खेळामध्ये प्लॉट आणि रूमची भाव एवढे वाढलेत की सहजा तुम्हाला घेता येत नाहीये. आणि यावेळी रूम घेण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु ते घेता आला नाहीये. आणि हा चेंडूला निर्धाव डॉट बॉल. 3.3 चेंडू मध्ये 29 धावावर 3 गडी बाद. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला चेंडू फील्ड केला जाईल, परंतु पंच पाहू शकाल थोडासा चर्चा करतात. धावसंख्या पाहू शकाल फटका लगावली गेली तेव्हा 30-30. 2 पंच मैदानाच्या आत पाहू शकाल. जेपी पॅनलचे पंच जय पवार सर अँड टीम खूप महाराष्ट्र बाहेर सुद्धा काम करते. त्याच पॅनलचे 3 पंच सुमित देशमुख सर, स्वलेख पंच आणि मुख्य पंच एक्सपिरियन्स पंच सतीश कुरुप सर. थर्ड अंपायर पाहू शकाल तिसरे पंच भूमिका पार पाडतात इम्तियाज पठाण सर, मुन्ना पठाण सर. यावेळेस फटका तर बसलाय, चेंडू खाली आलाय. जयेश रावरे भंडारी आणि यावेळेस करणार नाही चुकी. मोठा मासा गाळा लागलाय आणि मयूरच्या चेहऱ्यावर हास्य आलाय. 30 वर 4था हादरा. एक झेल टेपला गेला. अप्रतिम मोठा गडी बाद केला मयूर मांगेलने. हालांकि मयूर मांगेलच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु मयूर मांगेलचा काय कमबॅक राहिलाय. अपन सांगतो फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे पड़ता है कि आप अंत कहां पे करते हो. सुरुवात नक्कीच खराब झाली. पहिल्या चेंडूवर विकेट, परंतु मागील 4 चेंडू कमबॅक करणार राहिले मयूर मांगेल यांचे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कुणाल अंबिरे तांडी भागामधला एक अष्टपैलू खेळाडू कुणाल आलाय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर. बघा स्वरा विकी 11 हा संघ विकीजी शुक्ला साहेब आणि ऍडव्होकेट आहेत आणि आमची आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेब संघ. आज वाढदिवस आहे तुषार दादांचा, तर स्वरा विकी 11 हा सामना विजय करून क्वालिफाय होऊन त्यांना नक्कीच गिफ्ट पुरस्कार देईल का हा प्रश्न निर्माण झालाय. परंतु कुणाल आला फटका सुरेख खेळला डीप मध्ये. खेळाडू बघा पुढे सरसावला होता. चेंडूला फील्ड करायला अक्कू आहे अक्षय राऊत. हालांकि डबल माइंड मध्ये झेल टिपला जाईल का चेंडू अडवायचा, परंतु चेंडू थोडा पुढे मागे पडलाय. या अनुषंगाने एकच धाव परिपूर्ण केले. काय षटक टाकला गेला या षटकामध्ये. धावा खर्च केला 9-1 मोठा गडी बाद केला गेला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीला धावा दाफोका पाहायला भेटले आपल्याला. ते म्हणजेच 7.45 सरासरीने धावा आहेत 31. येणारे 12 चेंडू बनवायचे 43. 12 बॉल 43 रन्स टू विन. हा सामना जिंकण्यासाठी निलेश फायटर या संघाला स्वरा युवा ग्रुप प्रेझेंस आपण पाहतोय. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3रं. बघा आम्हाला आहे गर्व कारण की पर्व आहे 3रं. आमच्यावर तुषारजी संके साहेब आणि बघा आमच्या स्क्रीन पाहू शकाल माजी लोकसभा खासदार साहेब आणि प्रेझेंस मध्ये पालघर विधानसभा आमदार आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावेजी साहेब यांचा आपण फोटो पाहतो. त्यांच्या नावाने आमदार चषक आपण पाहणार आहोत. उद्याच्या रात्रीपासून त्या स्पर्धेला पण सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये सगळ्यांना आव्हान असेल आमच्या प्रेक्षकांना जे घरी बसल्या बसल्या युट्यूबवर वाहिनीवर ही स्पर्धा पाहतात त्याने मैदानामध्ये या. आपल्या आवडत्या खेळाडूंना आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करा. आपले पालघरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि उद्या रात्री पूर्ण भारतामधले राजस्थान, बंगाल, केरला, रायगड, गुजरात,
कर्नाटका या भागामधून खेळाडू खेळात फक्त पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये बोईसर शहरामध्ये पीडीएसच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. ही संकल्पना ही विचार तुषार संकेत साहेब आणि निकित जिराव त्यांनी आखली आणि एक मोठी स्पर्धा एक डबल मेजवानी घेऊन आलेत. एकाच वर्षामध्ये दोनदा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आणि त्याचबरोबरीने ऑल इंडिया ओपन आमदार चषक. तर धन्यवाद शैलदादा, एक अप्रतिम मेजवानी तुम्ही दिलीत पालघरकरांसाठी बोईसरकरांसाठी एक मोठी बाब आणि एक मोठी मेजवानी. धवळे मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू कोहिनूर हिरा असे मुछाले ओळी माकवर. यावेळेस नो चेंडू नक्कीच दिला गेला आणि पाहू शकाल पहिला चेंडू पंचांनी दर्शवला. सुमित देशमुख सर यांनी नो दिलाय. रिटर्न क्रीज चा नो असेल. ओव्हरस्टेपिंगचा नो दिला गेला. बघ यावेळेस DRS घेतलाय अनिकेत राऊंड त्यांनी रेफर केलाय. वॉर रूम मध्ये जाईल तिकडे मुन्नाजी पठाण सर असतील. थर्ड अंपायर 31/4 आहेत. चेंडू नो दिला गेला परंतु त्या डिझायनरला पाहू शकाल रेफर केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम बघा आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी आल्यानंतर किती फायदे घडले गेले प्रत्येक विभागामध्ये हे आपण पाहू शकाल. बघा या स्पर्धेत 10 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आपण स्पर्धा पाहतोय. उद्या अजून 2 कॅमेरे जास्त वाढले जाते. पंचांनी नो चेंडू दिलाय. नो चेंडू दिला गेला आणि खूप बाहेर चेंडू सर नो बॉल. चला नो चेंडू आहे. त्यावेळेस नो बॉल दिला. बघा चेंडू सोडून चाचणी केली जाते. चला सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. 33 धावा. नो +1 यानंतर पाहू शकाल पुढील चेंडू टाकण्यास सज्ज होतील. यावेळेस पाहू शकाल बघा पर्व तिसरा आहे आणि पिक्चर सुपर हिट राहिली आहे. तिसऱ्या पर्वात सुद्धा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगचं पिक्चर सुपर हिट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. बॅटर स्ट्राईक वर बघा धावा बनवायच्या अजूनही 41. येणारे चेंडू असतील 12 मध्ये 41 ची गरज. फ्रीटचा बॉल असे मुछाळे. चला स्पीडअप करायचं बघा. शेतशन डीप लॉंग ऑन डीप कॉर्नर डीप विकेट डीप स्क्वॉल लेग बाउंड्री पर डीप लॉंग ऑफ सुद्धा बाहेर ठेवला गेलाय. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन दायरेच्या आतमध्ये. फ्रीटचा बॉल लेग स्टंपला मिस करतो. अजून एक अतिरिक्त चेंडू वाईट बॉल. बघा दबाव आहे यावेळेस. बघा 12 चेंडू 43 ची गरज होती. पहिला चेंडू नो टाकला त्यानंतर फ्रीटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकायचा प्रयत्न केला होता आणि फाईन लेगला खेळाडू चेंडूला फेल करतायत. एकही चेंडू टाकला नाहीये. धावा खर्च केल्यात ते म्हणजेच 3 धावा. आणि या इकडे जो पाहिलं गेलं तर येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. बघा समीकरण बदललंय. प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. असे मुछाले यावेळी गुलमार्क सज्जा. फ्रीट कंपल्सरी असेल. बघा फ्रीट असणार आहे. यावेळेस पाहू शकाल गोलंदाज झालाय मिस्टर आसिफ मुछाले. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला खेळला गेला. छोडला फील्ड केला. फेकी करतात बघा दुसराचा परिपूर्ण आणि यावेळेस गडी बाजार सॅक्रिफाइस केला. विकेट फ्रीट वर रनआउट झालाय तो म्हणजेच यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला चेंडू खेळायचा प्रयत्न होता. लोड फुलटॉस होता. खेळाडू होते विशाल तामोरे अंगी. अप्रतिम खेळाडू. चेंडूला फील्ड केला. फेकी केली परंतु बघा दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झाला तो म्हणजेच करण हंबीरे कुणाल हंबीरे बाद झालाय. त्यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल. बघूया इकडून अगर जर पाहिला अजून 39 बनवायचे देणारे चेंडू असतील तब्बल 11 मध्ये 39 ची गरज. गडी बाद झाले तब्बल
5 गडी बाद झालेत. अजून पाहू शकाल अप्रतिम सामना बघा. इकडून सुद्धा सामना प्रीतम बारे आपल्या संघाकडे घेऊन जाऊ शकतो, कारण की आसिफ मुछाले आणि प्रीतम बारे हे दोन खेळाडू निलेश फायटर संघाचे कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत. एक दुसऱ्याच्या नक्कीच कमीपणा, एक दुसऱ्याची ताकद त्यांना माहित आहे, कशा प्रकारे क्रिकेट खेळेल दोन्ही असं नक्कीच त्यांना माहित आहे. त्या अनुषंगाने ते क्रिकेट खेळतील. परंतु प्रीतम बारे स्ट्राईकवर, यष्टीच्या मागे अनिकेत आउट क्लोज टू विकेट कीपर. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका खेळला, डीपमध्ये खेळाडू आहे, परंतु चेंडू जाता सरळ गॅप मध्ये आलाय. PDDPL चौकार, हा पलटवार प्रीतम बारे यांचा 4 धावा. चेंडूसाठी फुलटॉस बॉल होता आणि यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. ओव्हरवेस्ट चेंडू आहे का पटाने केली जाईल. आमच्या वॉर रूम मध्ये तिकडे आहेत मुन्ना पठाण सर. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप प्रेझेंस PDDPL पर्व 3 70-70 युट्यूब चॅनल आणि त्याचबरोबरने विश नेटवर्क युट्यूब चॅनलवर स्पर्धा पाहतोय. आणि फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल आणि एक रिव्ह्यू गमावलाय, ते म्हणजेच पाहू शकाल निलेश फायटर या संघाने. बघा येणारे चेंडू असतील अजूनही 10 चेंडू बनवायचे विजयासाठी 35 धावांची गरज. 10 मध्ये 35 ची गरज. आसिफ मुछाले गुलीमागो सज्ज झालाय. यावेळेस बघूया सरळ बॅट टिकायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला खेळाडू अक्षय राऊत चेंडूला फेक करतील, फेकी करतील आणि परंतु एकच धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 नंबर 67, धावसंख्या 2 पोहोचत 40. अजून बनवायचे विजयासाठी 34. येणारे चेंडू असतील अजूनही 9 मध्ये 34 ची गरज. अतुल जाधव ऑलराऊंडर खेळाडू आहे, उभरता खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, नक्कीच मोठे फटके खेळू शकतो, परंतु यावेळेस दबावामध्ये आहे संघ. 9 मध्ये 34 ची गरज. ऑफ साइडला फटका सुरेख खेळलाय. डिबेक्स्ट्रा कवरला चेंडूला पाठवून दिला. 1 बाउन्स सीमारेषा पार. हा आलाय PDDPL चौकार 4. अतुलच्या बॅटमन चौका सुरेख आला. डीप लॉंग ऑफला खेळला सज्ज केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री वर सज्ज केला. डीप बॅकवर्स कलेक्ट, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन बाउंड्री जवळ ठेवलं गेलंय. यावेळी सरळ बॅटने उडवलाय आणि यावेळेस लगातो 6. हा आलाय PDDPL षटकार. 6 धावा, 50 धावा या षटकारांना पूर्ण झालेत निलेश फायटर या संघाच्या धावसंख्येवर. बघा 50 धावा धाफळकार लगावले. 5 गडी बाद. ऑफच्या बाहेरचे अतुल जाधव हा मैदानाच्या आतमध्ये तुल्यबल फलंदाजी करतोय. अतुल सांगितलं अष्टपैलू खेळाडू आहे. आल्या आल्या मोठे फटके खेळण्याची गरज होती संघाला. त्यांनी 2 चेंडू 10 धावा जमावल्या आणि पूर्णपणे समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील अजूनही पाहू शकाल 7 मध्ये बनवायचे 24. 7 चेंडू 24 धावा. या चेंडूवर मोठं फटकं येणं गरजेचं आहे. जर या चेंडूवर चौकार षटकार जर आला, चौकार जर आला शेवटच्या 20 धावा, षटकार जर आला शेवटच्या षटकामध्ये 18 धावा. हा चेंडू जर निर्धाव आला तर शेवटच्या 6 मध्ये 24 धावा असं समीकरण असणार आहे. बघा दोन्ही संघासाठी सामना ऑन आहे. निलेश फायटर एका बाजूला स्वरा विकी 11. यावेळीस घुटना टेक आणि यावेळीचा षटकार 6 धावा देख आणि आलाय महागडा षटक. तब्बल 25 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. आसिफ मुछाले महागडा षटक टाकला गेला. पर अतुल जाधव यांनी काय फटकेबाजी केली. 3 चेंडू 16 धावा. सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी अतुलने केली आहे. अतुलची बॅटिंग जर आवडली असेल टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग अतुल जाधव. येणारे 6 चेंडू बनवायचे 18 हा सामना जिंकण्यासाठी.
सर 56 धावा धावफलकावर 56. तुमचा 12 पण इकडे आहे. 56 धावा धावफलकावर लगावले गेलेत. प्रत्येक चेंडूवर आपण अपडेट देतोय. प्रत्येक संघाचा 12 पण कंपल्सरी आहे. बघा 74 धावा बिन आहेत. 74 बनवायचे आहेत. 56 धावा झालेत. अजूनही बनवायचे 18. विजयासाठी 6 चेंडू 18 ची गरज. अनिकेत राऊत यावेळेस गोलंदाज सज्ज होईल. बघा पर्व तिसऱ्यामध्ये सगळ्यात जास्त गडी बाद 11. बघा 56 वर 5 येणारे 6 चेंडू बनवायचे 18 अजून विजयासाठी अनिकेत राऊत फार एंड करून गोलंदाज सज्ज होईल. प्रीतम बारी 3 चेंडू 7 चेंडू 7 वर बॅटिंग करतात. 3 चेंडू 16 वर बॅटिंग फलंदाजी करतायत. ते म्हणजे अतुल जाधव अप्रतिम इनिंग साकारली आहे. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अनिकेत राऊत फार एंड कडून बघा खूपच सुरेख सामना झाला. आजच्या दुसऱ्या दिवसामधला अप्रतिम सामना. दोन्ही संघ अप्रतिम. दोन्ही संघ तुल्यबल. प्रीतम बारी एका बाजूला अनिकेत बॅटल सुरेख. दोन्ही अष्टपैलू खेळात थोडी चर्चा केली. बघा परत एकदा नप घेत आहेत अनिकेत. बघा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आला. दबाव असणार आहे. बघा प्रेशर असणार आहे. संघनायक आहे संघाचा सेनापती. स्वतःच्या कांद्यावर जिम्मेदारी. 6 चेंडू 18 डिफेंड करायचे आहेत. चिराग जिराणे साहेब त्यांचं सुद्धा वेलकम असेल. बिझनेस टायकून त्यांच्या माध्यम सुद्धा आम्हाला स्पॉन्सर खूप चांगला भेटला गेलाय. आणि स्पीडअप करा. चेंडू फुल टॉस आणि यावेळेस विशाल अंगी करना नाही चुकी. बड़ी मछली फसी खिलाड़ियों के चेहरे पर हंसी. यावेळेस 6वा गडी बाद. येणारे 5 चेंडू बनवायचे 18. दबाव एकदा कन्वर्ट झाला आहे. निलेश फायटर या संघा बॉल मिस टाइम फटका झाला आणि गडी बाद झालाय. आपण बोलूया ओरबीटीचे कडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव. किरण मैदानाच्या आतमध्ये बघा सूर्याच्या किरणाचा प्रकाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पडतोय. फक्त निलेश फायटर साठी किरण आपल्या नावाचा प्रकाश पाडतील का. कारण की 5 चेंडू मध्ये 18 धावा बनवायचे आहेत. एका बाजूला अतुल जाधव नॉन स्ट्राईक वर. त्यांना स्ट्राईक वर न गरजे कारण की 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू 16 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. तसा शरीर बदल करते. किरण जाधव यांच्याकडे एक्सपिरियन्स खूप मोठं आणि खूप जास्त अनुभव आहे. ते तुम्हाला सार्थ करावा लागेल. 40+ खेळाडू आहेत. बघा PDDPL सीझन 3 मध्ये आमच्या कमिटीने जे ऑप्शन केलं त्यामध्ये 40+ खेळाडू एका संघामध्ये कंपल्सरी घेणं हे ठरवलं होतं. आणि प्रत्येक संघाने 40+ खेळाडू घेतलेत. या दोन्ही संघामध्ये 40+ खेळाडू खेळत आहेत. बघा आपण किरण जाधव स्ट्राईकवर अनिकेत राऊत गोलंदाज सज्ज होतील. स्लोवन बॉल नक्कीच पाहू शकाल डॉट झालं परंतु सॅक्रिफाईस करावा लागेल स्वतःचा विकेट. आणि किरण बॅक टू डगआउट. 7वा गडी बाद होतोय. परंतु एक चांगली गोष्ट असेल निलेश पाटील संघाला अतुलला स्ट्राईकवर आणलं गेलं. O2 डीजे मास्टर. बॅटिंग साठी आलेत अप्रतिम अष्टपैलू खेळाडू लेफ्ट हँड बॅटर अनिल माने. मैदानाच्या आत 4 मध्ये 18 ची गरज. अतुल जाधव पाहतो आपण 3 चेंडू 16 बॅटिंग करतात. सगळ्यांच्या नजरा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. बघा मागील षटकामध्ये
जेव्हा 2 षटकार एक चौकार आले शेवटच्या 3 चेंडूवर तेव्हा तुषारजी संख्या साहेबांच्या हृदयाचे डोके वाढले होते, कारण की संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आज वाढदिवस सुद्धा आहे दादांचा. परंतु क्रिकेट हा खूप सुरेख चाललाय. दादांनी पहिल्या वर्षी सांगितलं होतं की माझा संघ जिंकू या न जिंकू, त्यामध्ये पालघरचा क्रिकेट जिंकणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक वर्षी ते करून दाखवत आहेत. आणि पालघरकरांसाठी एवढी मोठी मेजवानी त्यांच्या नेतृत्वाखाली पाहतोय आपण. आणि प्रत्येक विभागात जेव्हा जेव्हा क्रिकेट असेल, जेव्हा जेव्हा सोशल वर्क असेल, जेव्हा जेव्हा दादांची गरज असेल, दादा नक्कीच तत्पर असतात आणि प्रत्येकांना चांगली साथ देतात. अशी आमची तुषारजी दादा संख्यांचा आज वाढदिवस. त्यांना प्रत्येकदा आमच्या कॉम्बॉक्स कडून वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. वळे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 2 गडी बाद झाले. पहिल्या चेंडू झेल टिपला गेला प्रीतम बारी यांचा. दुसऱ्या चेंडूवर किरण जाधव धावचीत झाले. त्यावेळेस अतुल ऑन स्ट्राईक. तिसरा चेंडू खेळण्यासाठी त्यावेळेस आफ्टरचा खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. फलंदाज सफल झाला, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. खूप जास्त बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. येणारे अजूनही 4 चेंडू बनवायचे 17. बघा ऍक्शन रिप्ले पाहू शकता किती बॅटर सफल झाले, परंतु चेंडू सेकंड वाईटच्या सुद्धा बाहेर केलाय. त्यावेळेस पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. पूर्ण क्लिअर कट आमच्या युट्यूबच्या वाहिनीवर पाहू शकतो. तेवढेच तत्पर पंच आहेत. सुरेख अप्रतिम डिझाईनच्या माध्यमातून दिले जात आहेत. 4 चेंडू 17ची गरज. यावेळेस बघू शकाल आपण डीप फाईन लेग बाहेर काढला गेला. लॉंगअपच्या खेळला मध्ये आणलं गेलं. डिफेक्सच्या कव्हर डायरेक्ट सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप एक गली शॉट थर्डमॅन ठेवला गेलाय आणि ऑन साइडला 4 खेळाडू बाहेर ठेवले गेले. काय चेंडू टाकला गेला बघा. बॅटर सफल झाला, पण तू गोलाने त्याचे पाय रीड केले, त्याला फॉलो केला आणि यष्ट्याने पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला पंकज पाटीलच्या हातामध्ये. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू 17ची गरज. बघा 3 चेंडू मध्ये जर तुम्ही 2 षटकार एक चौकार जर ठोकला तर सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला भेटेल. 16 धावा जमा होतील. अप्रतिम चेंडू सुरेख गोल. अनिकेत राऊत लावलेलं अपील नक्कीच की हे विशाल तरी अपील करतात, परंतु लेग बाईटचा कॉल पंचांचा. 2 चेंडू 16ची गरज. 2 बॉल 16. नक्कीच पाहू शकाल वंजारी प्रीमियर लीग महिलांची सुद्धा स्पर्धा चालू आहे. दादा नक्कीच तिकडे जातील, कारण की महिला सुद्धा क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. ते म्हणजे स्कोर टर्फवर विकीजी शुक्लांच्या टर्फवर प्रीतीची संख्या असतील, तुषारदादा संख्या असतील. आज तिकडे अंतिम दिवस आहे महिलांसाठी, तिकडे पोहोचतील. तदनंतर प्रतिदा आमच्या या स्पर्धेला ते हजेरी देतील. तर खूप खूप धन्यवाद दादा. मैदानाच्या 2 चेंडू 16ची गरज. 2 बॉल 16. अनिल वाणे पावर चेंडू टाकला गेला, फ्लिक केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडू वरले चेंडूला फुल करतील. चेंडूला फुल केला गेला, फ्लिकी केली गेली, परत एकेरी धावाला समाधान मानावं लागेल. पूर्णपणे दबाव. त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 15ची गरज. 1 चेंडू आणि पाहू शकाल बनवायचे आहेत 15. सावली खूप खुश असेल, कारण की पप्पाने खूप सुरेख गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. त्यावेळेस फटका सुरेख खेळलाय फलंदाज अतुल जाधव आणि फिनिश केलाय षटकाराने. परंतु सामना विजय झालाय 8 धावाने. तो म्हणजे संघ आहे स्वरा विकी 11 डिफेंडिंग चॅम्पियन. पहिला सामना विजय करत असताना चला दोन्ही संघांनी मैदानाच्या आतमधून हस्त आंदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे आणि फिल्डिंग करणारा संघ यानंतर लाईनीमध्येच मैदानाच्या आतमध्ये यायचं. बघा एक लाइन करून जलील सर, एक लाइन के साथ ही आपको मैदान के अंदर आना है, ये आपको ध्यान में रखना होगा. तो आपण वळलो मॅन ऑफ द मॅच कडे. हा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 8 धावांनी सामना विजय झाला. स्वरा विकी 11 आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. पंकजला देऊ ना 2-3